हॅलो फ्रेंड्स. तर काही नाही, आज नवऱ्याला चुकून बोललं गेलं की तुमच्या मुंबईमध्ये फिरण्यासारखं काय आहे, नुसती गर्दी गर्दी गर्दी. पुण्यामध्ये बघा किती छान छान प्लेसेस आहेत. नवऱ्याने काढला गुगल मॅप आणि दाखवली लिस्ट. हा 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 बिचारे. सॅटर्डे संडे होता आणि होत होतं खूप 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 बोर. तर आम्ही निघालो मॉलमध्ये जाण्यासाठी. स्टेशनवर गेलो, तिथे खूप 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 गर्दी होती. ट्रेनचा वेट केला आणि फायनली पोचलो रिक्षा स्टॉपला. बघते तर काय, तिथे पण गर्दी, तिथे पण रिक्षासाठी लाईन. अरे देवा, आमच्या धुळ्यात रिक्षांची लाईन असते आणि लोकांची गर्दी कमी असते. तुम्हाला रिक्षावाले असं पंतप्रधानसारखी फिलिंग देता, मॅडम कुठे जायचंय कुठे जायचंय कुठे जायचंय. 10 रिक्षावाले विचारतील तुम्हाला कुठे जायचंय. चला बो, लाईन लावत लावत फायनली आम्ही पोहोचलो मॉलमध्ये. आणि काय, दुसरीकडे कुठे जायचं नव्हतं, आम्ही डायरेक्ट खायच्या ठिकाणी गेलो. तिथे पण नुसती बेकार गर्दी होती बो. मग आम्ही फटाफट खायचं मागवून घेतलं आणि बसलो मग खात निवांत. अहोनी थोडी शॉपिंग पण केली, मला काही आवडलं नाही इतकं, सो मी काहीच नाही घेतलं. बाय द वे, आमच्या धुळ्यामध्ये पण आहे बरं का डॉमिनोज. खाऊन पिऊन झालं, मग आम्ही गेलो डायरेक्ट गेम झोनला. आजकालच्या मुलांचं किती नशीब आहे ना, आम्ही हे गेम कधी पाहिले पण नव्हते आणि त्यांना लहानपणीच खेळायला भेटताय. वा वा वा. बालपण कधी परत येत नाही, सो यांचं बालपण बघून खूप आनंद झाला. फिरून झालं, आता घरी जायचं होतं तर परत रिक्षाची लाईन. देवा, 1.5 तास आम्ही या रिक्षाचा वेट केला. पूर्ण 1.5 तास लाईनच लाईन होती. नंतर दूरून आमची ऑटो अशी देवासारखी दिसली. धन्य ही मुंबई आणि मुंबईची गर्दी.